नमस्कार, गरुड लाईव्ह 24 मध्ये आपले स्वागत आहे। सध्याची सर्वात मोठी बातमी। गरुड लाईव्ह 24 ची स्पेशल रिपोर्ट। पत्नीच्या डोळ्यांदेखत वाघानं पतीला ठार केले। पवनी तालुक्यातील कोदुर्ली येथे थरारक घटना, परिसरात भीतीचं सावट। नमस्कार, मी गरुड आणि आपण पाहत आहात गरुड लाईव्ह 24। भंडारा जिल्ह्यातून या क्षणाची अत्यंत धक्कादायक, अंगावर काटा आणणारी आणि हृदय हेलावून टाकणारी बातमी समोर आली आहे। पवनी तालुक्यातील कोदुर्ली गावाजवळ भांडणी कापण्यासाठी गेलेल्या एका इसमावर वाघानं थेट जीवघेणा हल्ला केला। आणि सर्वात भयानक बाब म्हणजे हा संपूर्ण थरार त्याच्या पत्नीच्या डोळ्यांदेखत घडला। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात सध्या भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील कोदुर्ली येथे ही दुर्दैवी घटना घडली आहे। मृत व्यक्तीचे नाव बाबूराव नथू पिल्लेवान, वय 55 वर्ष असे आहे। मिळालेल्या माहितीनुसार 22 मे रोजी बाबूराव पिल्लेवान हे आपल्या पत्नीसोबत जंगलात झाडणी कापण्यासाठी गेले होते। दोघेही कामात व्यस्त असतानाच दबा धरून बसलेल्या वाघानं अचानक बाबूराव यांच्यावर झडप घातली। वाघाच्या हल्ल्यानंतर बाबूराव यांनी जीव वाचवण्यासाठी आरडाओरड केली। पत्नीनंही मोठ्या हिमतीनं पतीला वाचवण्याचा प्रयत्न केला, मदतीसाठी आक्रोश केला, मात्र वाघाच्या जबर विळख्यातून बाबूराव यांची सुटका होऊ शकली नाही आणि पत्नीच्या डोळ्यांदेखत वाघानं बाबूराव यांचा जीव घेतला। घटनेची माहिती मिळताच गावकरी मोठ्या संख्येनं घटनास्थळी जमा झाले। वन विभागाचे अधिकारी आणि पोलीस दलानंही तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। मात्र या घटनेनंतर गावकऱ्यांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे। परिसरात नरभक्षक वाघाची दहशत वाढत असून वन विभागानं तात्काळ कारवाई करून वाघाचा बंदोबस्त करावा अशी जोरदार मागणी नागरिकांकडून केली जात आहे। एकीकडे जंगल परिसरातील गावांमध्ये नागरिक जीव मुठीत धरून जगत आहेत आणि दुसरीकडे वाढत्या वाघांच्या हल्ल्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। या घटनेबाबत पुढील प्रत्येक अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत राहू। कॅमेरामन राकेश सह मी किशोर जुमरे, भंडारा। आपल्या क्षेत्रातील बातम्या पाहण्याकरिता YouTube आणि Instagramवर फॉलो करा। गरुड लाईव्ह 24 ला ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा गरुड लाईव्ह 24। तीक्ष्ण नजर, वेगवान बातमी, जनतेच्या प्रत्येक प्रश्नावर गरुडाची नजर। आपण पाहत आहात गरुड लाईव्ह 24।